सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर हे बघा आपल्याला आहे ना आता लाडू बनवायचे आहेत थंडीचे. तर काल आहे ना सगळं सामान घेताना तुम्हाला दाखवलंच होतं. तर हे बघा सगळं सामान आपण आणलेलं आहे. एक एक करून म्हटलं त्याला तुम्हाला दाखवा. ते सगळं आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे रोस्ट करायचं आहे. हे बघा तर वेळ नव्हता म्हणून आहे आपण डायरेक्टली खाली खोबऱ्याची पावडरच. तर कसं मग माझा वेळ पण वाचेल आणि मला जायचं पण आहे घरी. तर ही पावडर पण अगदी निर्भेसळ आहे, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये कसलीही भेसळ नाही आहे. अगदी प्रॉपर बघून घेतलेली आहे मी. तर सगळं एक एक सामान जे आहे तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघा, तुम्ही जेव्हा दुकानात जाणार ना, तिथं सुकामेवा मिळतो किंवा मोठं किराणा दुकान असतं ना, तिथं जर का तुम्ही सांगितलं ना की आम्हाला लाडू बनवायचे आहेत खारीक खोबऱ्याचे, तर त्याच्या मागे तुम्हाला जे जे घ्यायचं आहे ते बरोबर त्यांच्याकडे लिस्ट असते. तर ती लिस्ट ते देतात. तर इथं बघा एक एक करून ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या मी आता रोस्ट करणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे. तर हे आहे पिस्ते. तर अगदी हे ना अगदी स्वच्छ आहे, तरी पण आपण हे सगळं ताटामध्ये टाकून आणि ते सगळं चेक करून बघणार आहोत की कशामध्ये काही आहे का. तर पिस्ता आणलेला आहे. त्याच्यानंतर आपण पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया ग्रीन कलरवाल्या. त्याच्यानंतर इथे बघा हे जे आहेत ना हे याला बिबियाचे फुलं म्हणतात. तर ते पण दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर आपण आणलेली आहे तीळ. त्याच्यानंतर हे बघा सूर्यफूल आणलेलं आहे. हे जे व्हाईटवालं दिसतंय ना ते सूर्यफूल आहे. त्याच्यानंतर मेथी आणलेली आहे. तर मेथी जी आहे ना अगदी थोडीशी टाकायची, 1 चमचाभर. आता मी 1 चमचाच टाकलेली, तरी पण घरचे म्हणतात की थोडंसं कडवट. आता मेथीचं कसं गुणधर्म उष्ण आहे आणि ती कंबरेला खूप चांगली असते, त्याच्यामुळे मेथी टाकावीच लागते, म्हणून मी टाकलेली आहे मेथी. तर बघा एक एक करून सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या काजू, बदाम, सूर्यफूल, त्याच्यानंतर पिस्ता, त्याच्यानंतर आळीव म्हणून भेटतं एक पदार्थ, खसखस, हे सगळं डिंक, हे सगळं त्यांनी दिलेलं होतं. तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच की मी कुठून आणलेलं आहे हे. तर तुम्हाला मी ते दाखवलं ठिकाण पण. अगदी मस्त सामान भेटतं आणि तुम्हाला तिथं नसेल घ्यायचं तर तुम्ही डायरेक्ट दगडू तेलीकडे पण आणू शकता. ज्याच्या त्याच्या गावाच्या नुसार. फक्त माल जो आहे तो क्वालिटीचा पाहिजे आणि जास्त दिवसाचा नको. जास्त दिवसाचा जर का असला तर मग ते खराब लागतं खायला. लहान मुलं काही खात नाही किंवा शहाणे माणसंही खात नाहीत. तर हे बघा असं सगळं सामान जे आहे ते मी सुट्टं करून ठेवलं. इकडे 2-3 वेलदोडे घेतलेले आहेत. जायफळ पण आणलेलं आहे मी. तर त्याच्यातलं पूर्ण नाही घेतलं मी, अर्धं जायफळ जे आहे ते पण मी घेतलेलं आहे बारीक करायचं. आणि वेलदोडे पण थोडे बारीक करून थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे हलकेसे भाजायचे आहेत हे सगळे पदार्थ. आता तर आता मी जे हातात घेतले हे आहेत ग्रीन पंपकिन सीड्स, म्हणजेच भोपळ्याच्या बिया. तर ह्या खूप गुणकारी आहेत. याचे तुम्ही गुगलवरती सर्च मारून त्याचे गुणधर्म बघू शकता. करणार आहोत एक एक करून भाजणार आहोत. तर हे बघा इथे मी आता सुके जे अंजीर मिळतात ना आपल्याला मार्केटला सुक्या मेव्याच्या दुकानात, तर ते अंजीर जे आहेत ते काय मिक्सरला दळत नाहीत, तर ते बारीक करून घ्यायचे. जी मी आता अशी करते बघा, तर मी इकडे कैचीनी करत होते. आणि हे ना खायला पण अतिशय गोड लागतात आणि हे पण रक्तवाढीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे फळ आहे. हे तुम्ही नक्कीच खायचं आहे. थंडीच्या दिवसात तर खूपच भारी आहे, शरीराला अगदी पूरक विटामिन सप्लाय आहे हा. म्हणजे तुम्ही इंजेक्शन सलाईन घेण्यापेक्षाही खूप भारी असतात हे अंजीर. तर आपले सगळे अंजीर जे आहेत ते बारीक करून झाले. त्याच्यानंतर हे बघा हे जे पीठ दिसतंय ना तुम्हाला, हे मी गहू जे आहेत ते 1 किलो गहू भाजून आणलेले आहेत गिरणीमधून. आणि त्याच्यामध्येच आपण मेथी पण टाकलेली होती 1 चमचा भाजून. हवं तर तुम्हाला कडूपणा कमी करायचा असेल किंवा तुम्हाला वेळ असेल तर रात्री मेथी भिजत घालायची आहे दुधामध्ये आणि नंतर ती सुकवायची आहे आणि नंतर ती तेलामध्ये जी आहे ती परतावायची आहे, सुकवून दळून बारीक त्याची पेस्ट करून. पण मी काय केलं की डायरेक्टली गहू जे होते ना आपले भाजलेले त्याच्यामध्येच मी दळून आणलं. त्याच्यानंतर गूळ जो आहे तो पण आपण बारीक करून घेतलेला आहे. गूळ पण अतिशय मस्त क्वालिटीचा आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे जे सगळे जिन्नस होते मी तुम्हाला दाखवले होते, सुकामेवा, हा सगळा सुकामेवा जो आहे तो मिक्सरला दळून घेतलेला आहे. आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते एका घमेल्यामध्ये आपण हे एकजीव करणार आहोत अगोदर.
त्याच्यानंतरची प्रोसेस आहे ती थोडीशी फास्ट करायची आहे. हे लाडू जे आहेत ना अतिशय गुणकारी आणि अतिशय शरीराला फायदेशीर आहेत. उष्णता निर्माण करणारे आहेत. थंडीच्या दिवसात कसे हातपाय ठणकतात किंवा आपल्याला जास्त भूक लागते, तर हा एक जरी लाडू खाल्ला तर बऱ्यापैकी आपल्याला खूप शरीराला म्हणजे आधार होतो, लवकर भूक लागत नाही. याच्यामध्ये सगळे जिन्नस असल्यामुळे हे शरीराला विटामिन्स, प्रोटीन्स आणि सगळं जे आहे ते बॅलेन्स राखतात. त्याच्यामुळे म्हटलं चला मी कायम बनवत असते, पण रेसिपी काय कधी टाकलेली नव्हती, तसा वेळही मिळाला नाही. आणि हो, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे सूर्यफुलाचं तेल, सनफ्लॉवर ऑइल. कारण का मला सनफ्लॉवर ऑइल आवडतं. जेमिनीचं मी घेतलेलं 1 किलो. सगळं प्रमाण जे आहे ते 1-1 किलोचं आहे. म्हणजे खारीक खोबरं 1 किलो आणि गव्हाचं जे भाजलेले गहू आहेत ते 1 किलो. बाकीचे जिन्नस तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या. गूळ पण मी 1 किलो घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथं बघा जे वस्तू ज्या आहेत ना ह्या अंजीर जे आहेत ते परत एकदा मी इकडे थोडेफार कुटले. त्याच्यानंतर डिंक जो आहे तो तेल तापल्यानंतर तळून घेतला आणि डिंक काढून घेतल्यानंतर हा जो आपण किसलेला गूळ होता ना, हा सगळा गूळ जो आहे तो ह्या तेलामध्ये अगदी व्यवस्थित असा पगळवायचा आहे, वितळवायचा आहे आणि त्याचा पाक तयार करायचा आहे. तर पाक तयार करण्याची पद्धत पण अगदी बघून घ्या तुम्ही. पाक जर का व्यवस्थित झाला तरच लाडू हा ठिसूळ होतो, नाही तर लाडू जे आहेत ते फुटत नाही. आणि मग आपण कोण पाहुणा रावळ्याला जर का दिले तर पाहुणे रावळे जे आहेत ते आपले हसतात आपल्याला. तर हे बघा इथं बघा हा जो पाक आहे ना सारखा हलवत राहायचा आहे. तर आमची बहीण म्हणजेच माझी अक्का ती हलवत होती ही. तर हा झालेला आहे तो असा तार पकडली ना वरती पकडल्यावरती आपली उलटणीने तर तो बरोबर अशी तार सुटते. तर बरोबर कळतो तो. किंवा तुम्ही गार पाण्यामध्ये सुद्धा पाक टाकून बघायचा आहे, तो बरोबर गोळी तयार होते त्याची. तर हे जे काम आहे ना हे अगदी निकटीचं काम आहे आणि अगदी म्हणजे एकदम समजदार व्यक्तीनेच हे गोष्टी, हे तेल वगैरे पकडणं, तो गुळाचा पाक हे अगदी व्यवस्थित पकडायची ही कढई. आणि हा सगळा पाक जो आहे तो ह्या घमेल्यामध्ये आपल्याला आता ओतायचा आहे. जे आपलं सगळं जिन्नस जे होते पीठ म्हणा किंवा आपण केलेलं सगळं हे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा. तर पाक टाकल्यानंतर आहे ना अगदी सारखं हलवत राहायचं आहे. आता याला आहे ना खूप फास्ट प्रोसेस आहे. तर बघा आता आम्ही दोघीजणी नाही, अगोदर मी एकटी हलवत होते, त्याच्यानंतर माझी बहीणही मला मदत करत होती. सगळं एकजीव केल्यानंतरच लाडू बांधायला सुरुवात करायची आहे. अगदी मस्त लाडू तयार झालेले होते आणि झालेले हे सगळं आम्ही मोजून बघितले ना. आम्ही काय असे नाजूक नाजूक लाडू आपल्याला काही विकायचे नाही ते. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे मोठेच लाडू जे आहेत ते घेतलेले करायला. आणि सगळे टोटल लाडू जे आहेत ते 150 लाडू झालेले होते. एवढ्या सगळ्या सामानाचे आता तुम्ही हिशोब करा की जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा काय किलो लाडू असतात. मलाही माहिती नाही आहे सध्या की ड्रायफ्रूट्स आणि खारी खोबऱ्याचे लाडू काय किलो आहेत. मी काही म्हणजे विकत घेण्याच्या भानगडीत कधी पडलेलीच नाही. मी स्वतःच आपल्याला जर का खाऊ वाटलं तर आम्ही घरीच बनवत असतो. पण आता बघल काय किलो आहे ते. मैत्रिणींनो, तुम्ही जर का बघितलेलं असेल किंवा कोणाला माहीत असेल ना की हे लाडू काय किलो आहेत तर मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा. तर बघा आपला पाक जो आहे तो अतिशय मस्त असा एकजीव झालेला होता. आणि हे आहे ना हे बघा आम्ही स्टार्ट केलेलं आहे बांधायला. तर माझ्या बहिणीने ना मुंबईला पण तिच्या लेकीच्या घरी पण लाडू बनवलेले आहेत. म्हणजे माझ्या बहिणीच्याच घरी, माझ्या बहिणीचं एक घर मुंबईला आहे. तर ती एकही लाडू आणला नाही, ती विसरून आली सगळे लाडू. त्याच्यामुळे मला तिच्या लाडूची काही टेस्ट बघायला भेटलेली नाही. चला तर कसे वाटले तुम्हाला लाडू. आता मी आलेली आहे आमच्या घरी म्हणजे गावाला, आमच्या गावात. तर हे बघा आमच्या गावाचं बस स्टँड. चला भेटणार आहोत सगळ्यांना. बाय बाय.